2628 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सेलू नगर परिषदेतील गैरकारभाराच्या चौकशीसाठी मुंबईत उपोषण। राज्यातील वाढत्या भ्रष्टाचाराच्या घटनांविरोधात पुन्हा एकदा जन आक्रोश उफाळून आला असून सुजाण नागरिक अन्याय व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व निर्मूलन समितीच्या वतीने आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे। संघटनेचे कार्यकर्ते श्रीनिवास उघडे यांनी नगर परिषदेच्या तत्कालीन प्रभारी मुख्याधिकाऱ्याच्या कथित गैरकारभाराविरोधात सोमवारी दिनांक मार्च 23 मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे। उघडे यांनी केलेल्या आरोपांनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात भूखंड वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता केल्या असून नियमांचे सर्रास उल्लंघन करीत मनमानी पद्धतीने भूखंड वाटप केले। या प्रकरणामुळे शासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ सखोल चौकशी करून त्यांना प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे। भ्रष्टाचाराला थारा नाही असा नारा देत आंदोलनकर्त्यांनी शासनाला इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। दरम्यान या गंभीर आरोपांवर नगरविकास मंत्रालय कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। भ्रष्टाचाराविरोधातील हा लढा केवळ एक अधिकाऱ्याच्या विरोधात नसून संपूर्ण व्यवस्थेतील बेजबाबदारपणाला दिलेले आव्हान असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत। आता शासनाची पुढील पावलेच या आंदोलनाचे भवितव्य ठरणार आहेत। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। नमस्कार। सेलू शहरातील सर्व नागरिकांनो, मी काल 23 मार्च 2026 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। उपोषणाला बसण्याचं कारण आपल्या सेलू शहराचे तत्कालीन मुख्याधिकारी तथा तत्कालीन प्रशासक तुकाराम रंगराव कदम यांनी सेलू शहरात जसा पदभार घेतला त्या कार्यकाळामध्ये सेलू नगर परिषदेचे हद्दीत असलेल्या रिकाम्या जागा किंवा भूखंड स्वतःच्या मनमानीने भाडे तत्वावर जे दिलेले आहेत, तर त्या कुठलाही निकष न लावता स्वतःच्या मनमर्जीनं आणि स्वतःचा कसा फायदा होईल त्या पद्धतीने भाडे तत्वावर दिलेले आहेत। त्यामध्ये माणिक हॉस्पिटल असेल, विद्यानगर बालवाडीची जागा असेल, डक्कर कोट असेल, विद्यानगर येथील शॉपिंग सेंटरच्या बाजूला असलेली पोलीस चौकी ती असेल, सर्व नंबर 100, 98, 99 मधील रिकाम्या जागा असतील, तसेच वाली रोड येथील एक रिकामा गाळा, हे असे बरेचसे भूखंड तुकाराम कदम यांनी स्वतःच्या फायद्यापोटी सेलू शहरातील व इतर गावातील लोकांना भाडे तत्वाच्या नावावर त्यांनी दिलेले आहेत। लाखो रुपयाची माया जमवून आज रोजी त्यांची बदली झालेली आहे। प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की या गोष्टीचं, या रिकाम्या भूखंडाचं, या गाळ्यांचं आज विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उचललेला आहे। हा तारांकित प्रश्न आल्यानंतर सुद्धा आज रोजी काही होत नाही, तरी शासनाला विनंती आहे, तसेच सेलू शहरातील नागरिकांना एक विनंती आहे की आपल्या सेलूच्या नगर परिषदेच्या हद्दीतील रिकामी जागा, गाळे जे काही तुकाराम कदम यांनी भाडेपट्ट्याच्या नावावर जे पैसा कमवलेला आहे, तात्काळ सेलू शहरातील सर्व नागरिकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की हे भूखंड आजपर्यंत शाबूत होते, परंतु तुकाराम कदम यांनी कोणाच्या म्हणण्यावर किंवा कोणाच्या आदेशाने हे भूखंड, हे गाळे कोणाला वितरित केलेले आहे। तसेच नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे, परंतु इलेक्शन मध्ये जो काही नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडलेले ते संपूर्ण पैसे, ते सर्व संपूर्ण वसुली त्यांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही पूर्ण जी काही रक्कम असेल ती गायब केलेली आहे। जिल्हाधिकारी तसेच मंत्री महोदय किंवा प्रधान सचिव, अवर सचिव यांना एक विनंती आहे की जो काही तुकाराम कदम यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, गाळे भूखंड भाडे तत्वाच्या नावावर दिलेले आहेत किंवा त्यांनी वसुलीचे जो काही रक्कम गोळा करून पसार केलेली आहे, त्याकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे व त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येऊन सर्व प्रशासकीय ठराव रद्द करण्यात यावे ही विनंती करा। नमस्कार।